आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला कुठेतरी स्पर्श करतो, आठवण. हम्म. पण गंमत म्हणजे ही चर्चा आपण कुठल्याही मानसशास्त्राच्या पुस्तकातून नाही करणार, नाही, अजिबात नाही. तर एका कवितेतून करणार आहोत. आपल्या एका श्रोत्याने कवी महेश चौगुले यांची क्षण नावाची एक लहानशी पण खूप खोलवर जाणारी कविता पाठवली आहे. आणि खोलवर हा शब्द इथे खरंच खूप महत्वाचा आहे. कारण वरवर पाहिलं तर ही एक प्रेम आणि विरहाची कविता वाटते, हो, पण त्यात आठवणींचं मानसशास्त्र, वास्तवापासून पळून जाण्याची आपली एक नैसर्गिक प्रवृत्ती आणि सुखदुःखाचं एक अजब नातं, या सगळ्या गोष्टी इतक्या सुंदरपणे एकत्र गुंफलेल्या आहेत की त्या उलगडण्यातच खरी मजा आहे. अगदी. तर आपलं आजचं ध्येय हेच आहे की या कवितेच्या प्रत्येक शब्दाच्या आत दडलेल्या भावनांच्या आणि विचारांच्या लाटांचा आपण शोध घ्यायचा आहे. चला तर मग या कवितेच्या विश्वात प्रवेश करूया. नक्कीच. कवितेची सुरुवातच एका प्रश्नाने होते, सुवास कशाचा हा ग साजणी दरवळतो ग अजुनी मनी. मला नेहमी प्रश्न पडतो ही ओळ वाचताना की हा कसला सुवास आहे, फुलांचा, अत्तराचा की आणखी कशाचा? आणि गंमत म्हणजे कवी आपल्याला याचं थेट उत्तर देत नाही, नाही देत. पण पुढच्याच ओळीत एक इशारा नक्की देतो. तो म्हणतो, प्रीतीच्या फुलांचा का तुझ्या आठवणीचा अजूनही धुंद करतो. अच्छा. इथेच या कवितेचा खरा प्रवास सुरू होतो. हा फक्त नाकाला येणारा वास नाहीये, म्हणजे ही एक आठवण आहे जी वासाच्या रूपात मनात जिवंत झालीये. म्हणजे हा तोच अनुभव आहे जो आपल्या सगळ्यांना कधी ना कधी येतोच. एखादा विशिष्ट वास आला की आपण थेट भूतकाळात जातो. बरोबर. कधी पावसाळ्यातल्या मातीचा वास आला की लहानपणीचं अंगण आठवतं, किंवा एखाद्या जुन्या पुस्तकाचा वास आला की शाळेची लायब्ररी. अगदी बरोबर. आणि ह्याला आहे ना, मानसशास्त्रात एक खूप छान नाव आहे. काय? त्याला प्रुस्टियन मोमेंट असं म्हणतात. ओके. मार्सेल प्रूस्ट नावाचा एक फ्रेंच लेखक होता. त्याने यावर खूप सुंदर लिहिलंय. तो म्हणतो की आपल्या 5 ज्ञानेंद्रियांपैकी फक्त गंध म्हणजे वास हे एकमेव इंद्रिय आहे जे थेट आपल्या भावनांशी जोडलेला आहे. एक्झॅक्टली थेट भावना आणि आठवणी जपणाऱ्या मेंदूच्या केंद्रांशी. म्हणजे वास आधी विचार करत नाही, तो थेट भावनेला हात घालतो. म्हणूनच कवी इथे दरवळतो नाही तर धुंद करतो असं म्हणतोय. अरे वा. हा सुवास विचार करायला नाही तर थेट अनुभवायला भाग पाडतोय. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे कवी इथे फक्त एक काव्य प्रतिभा नाही तर एक वैज्ञानिक सत्य मांडतोय. तो सुवास मनावर इतका खोलवर परिणाम करतो की तो माणसाला धुंद करतो, बेभान करतो. आणि ह्या बेभान अवस्थेत तो काय करतो? तो म्हणतो, वेडावनी पाहू लागतो, बेधुंद होऊनी गातो, तुझ्या आठवणीत नाचू लागतो. हे म्हणजे वास्तवाशी पूर्णपणे संबंध तोडल्यासारखं आहे, नाही का? हो. आणि ही एक प्रकारची काय म्हणतात त्याला, भावनिक पलायनवाद अवस्था आहे. इमोशनल एस्केपिझम. अच्छा. जेव्हा आपलं आजचं आयुष्य खूप वेदनादायी वाटतं ना, किंवा अगदी रिकामं, तेव्हा आपलं मन काय करतं, ते भूतकाळातल्या सुखाच्या क्षणांमध्ये आश्रय शोधतं. कवी इथे तेच करत आहे. तो त्या आठवणीत इतका रमून जातोय की त्याला आजूबाजूच्या परिस्थितीचं, लोकांचं, वेळेचं, कशाचंच भान राहत नाही. खरंय. तो त्या आठवणीला पुन्हा जगतोय. तो एकटाच आहे, पण त्या क्षणी त्याला वाटतंय की ती व्यक्ती त्याच्या सोबत आहे आणि तो तिच्यासाठी गातोय, नाचतोय. हा एक स्वतःच्या मनाने तयार केलेला सुंदर पण तितकाच क्षणभंगूर असा स्वर्ग आहे. क्षणभंगूर हा शब्द तुम्ही अगदी योग्य वापरला. कारण हा सुखाचा क्षण फार काळ टिकत नाही. नाहीच. कवी आपल्याला त्या स्वप्नातून, त्या बेधुंद अवस्थेतून लगेच बाहेर खेचतो. पुढच्या ओळीत अगदी काळजाला भिडतात. माहीत असूनी मला पाहतो पाठी, वळूनी तू येणार नाहीस तरी, आशा बाळगतो उरी. इथे तर मनाची किती घालमेळ दिसते. आणि हीच या कवितेतली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. इथे बुद्धी आणि मन यांच्यातला संघर्ष दिसतो. त्याच्या बुद्धीला म्हणजे मेंदूला हे 100% माहिती आहे की ती व्यक्ती परत येणार नाही. हे एक कठू सत्य आहे. हो, ते तो नाकारू शकत नाही. पण त्याचं मन, त्याचं हृदय हे मानायला तयार नाही. ते अजूनही एका खोट्या आशेवर जगतंय. ते अजूनही मागे वळून पाहतंय. कदाचित ती दिसेल या वेड्या आशेवर. आणि हाच तो क्षण आहे जिथे तो धुंद करणारा सुवास एकाच वेळी सुख आणि दुःख दोन्ही देतो. अच्छा. तो त्या सुंदर दिवसांची आठवण करून देतो आणि त्याच क्षणी ती व्यक्ती आता आयुष्यात नाही याची वेदनादायी जाणीवही करून देतो. म्हणजे
तीच आठवण जी त्याला बेधुंद करते, तीच आठवण त्याला जमिनीवर आपटे सुद्धा. अगदी. सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणतात, तर इथे अक्षरशः अनुभवायला मिळतंय. बरोबर. आणि या वास्तवाच्या आघातामुळे मनावर काय परिणाम होतो हे कवी पुढे सांगतो. ओरखडे काढले कोणी माझ्या मनावर, ही प्रतिमा खूपच अस्वस्थ करणारी आहे. हे ओरखडे म्हणजे नेमकं काय असेल? याची अनेक उत्तरं असू शकतात. म्हणजे कदाचित हे ओरखडे समाजाचे असतील. समाजाचे म्हणजे कसे? विरहात जगणाऱ्या माणसाला लोक अनेकदा टोमणे मारतात. अरे किती दिवस त्याच आठवणीत राहणार, पुढे बघ. हे शब्द मनावर ओरखड्यांसारखेच उमटतात. किंवा हे ओरखड्या आतून आलेले असू शकतात, नाही का? सांगा. म्हणजे एकटेपणाची भावना, भविष्याची चिंता, आपण एकटे पडलो ही जाणीव, या सगळ्या गोष्टी मिळून मनाला आतून पोखरत असतील. बाहेरून कुणी काही बोललं नाही तरी आतल्या आत ही वेदना मनावर ओरखडे काढत राहते. बरोबर. तुमची ही दुसरी शक्यता मला जास्त जवळची वाटते. ओके. कारण हे ओरखडे बाह्य जगापेक्षा त्याच्या आतल्या वेदनेचे प्रतीक आहेत. प्रत्येक क्षणी ती नाहीये ही जाणीव त्याच्या मनाला जखमी करत राहते. पण मग या कवितेतला सगळ्यात चक्रावून टाकणारा भाग येतो. कोणता? या ओरखड्यांवर, या वेदनेवर कवी एक अजब उपाय सांगतो. तो म्हणतो, येता आठवणी ग जातो विसरुणी. मला इथे थोडं गोंधळल्यासारखं झालं. ज्या आठवणींमुळे ही वेदना होते तेच ओरखडे पडतात, त्याच आठवणी त्या वेदनेला विसरायला कशा लावू शकतात? हा तर विरोधाभास आहे. हो, आणि हाच या कवितेचा गाभा आहे असं मला वाटतं. हे एक चक्र आहे. ती आठवण एकाच वेळी विषही आहे आणि अमृतही आहे. अच्छा. जेव्हा कवीला वास्तवाची जाणीव होते, एकटेपणा जाणवतो, तेव्हा ते ओरखडे त्याला दिसू लागतात, दुखू लागतात. पण जेव्हा तो सुवास पुन्हा येतो, ती आठवण पुन्हा त्याला आपल्या कवेत घेते आणि त्याला बेधुंद करते, तेव्हा त्या धुंदीत त्याला त्या ओरखड्यांचा, त्या वेदनेचा विसर पडतो. म्हणजे ती आठवण एका पेन किलरसारखं काम करते. हो. ज्या आजारामुळे वेदना होते त्याच आजाराचं लक्षण दाबण्यासाठी पेनकिलर घ्यावं, तसा हा प्रकार आहे. बरोबर. तो पुन्हा त्या आठवणींच्या जगात पळून जातो, जिथे हे ओरखडे नाहीत, वास्तव नाहीत, फक्त ते सुंदर क्षण आहेत. ही एक तात्पुरती सुटका आहे, पण ही सुटकाच त्याला त्या चक्रातून बाहेर पडू देत नाहीये. कमाल आहे. म्हणजे तो एका चक्रात अडकला आहे. सुवास येतो, आठवण जागृत होते, मन बेधुंद होऊन सुखाच्या क्षणात हरवून जातं. मग वास्तवाची जाणीव होते आणि वेदना होतात, मनावरचे ओरखडे दिसू लागतात. आणि त्या ओरखड्यांपासून वाचण्यासाठी मन पुन्हा त्याच आठवणींचा आश्रय घेतं. बरोबर. आणि म्हणूनच कवितेचा शेवट पुन्हा त्याच अवस्थेत होतो. बेधुंद होतो गमिराणी. हे वर्तुळ कधीही न संपणार आहे. अगदी. शेवटची ओळ ही कथेचा शेवट नाही, तर त्या चक्राची पुनरावृत्ती आहे. ती ओळ आपल्याला पुन्हा त्या धुंदीच्या अवस्थेत आणून सोडते, जिथून सगळा प्रवास सुरू झाला होता. हे अव्याहतपणे सुरूच राहणार आहे. तर मग या एका लहानशा कवितेच्या प्रवासातून आपण काय घेऊन जाऊ शकतो? मला वाटतं सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आठवणी किती गुंतागुंतीच्या असतात हे समजलं. एकच आठवण एकाच वेळी आपल्याला स्वर्गातही घेऊन जाऊ शकते आणि जमिनीवर आपटूही शकते. ती एकाच वेळी आपलं सामर्थ्यही असू शकते आणि आपली कमजोरी सुद्धा. बरोबर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मानवी मनाची लवचिकता आणि त्याची स्वतःला सांभाळण्याची पद्धत. हो. वेदनेपासून वाचण्यासाठी मन कशा प्रकारे भूतकाळातल्या सुंदर क्षणांची ढाल उभी करतं हे या कवितेतून दिसतं. प्रेम, आठवण, आनंद, आशा आणि वेदना या सगळ्या भावना कशा एकाच धाग्यात विणलेल्या आहेत हे कवीने खूप प्रभावीपणे मांडलं आहे. खरंच ही कविता वाचून झाल्यावर मनात खूप वेळ रेंगाळत राहते. जाता जाता एक विचार मनात येतोय. काय? कवीने या कवितेचं नाव आठवण किंवा सुवास किंवा विरह असं काहीतरी थेट न ठेवता क्षण का ठेवलं असेल, यावर आपण सुरुवातीला बोललो नाही. हा खूप चांगला प्रश्न आहे. खरंच क्षण हे नाव का? कदाचित कारण हा सगळा अनुभव एका क्षणात घडतो म्हणून. हो, ते एक कारण आहे. पण मला वाटतं याच्या मागे अजून एक खोल विचार आहे. अच्छा. आठवण हा शब्द भूतकाळाशी जोडलेला आहे. आठवण म्हणजे भूतकाळात घडलेली, आता स्थिर झालेली एक गोष्ट. बरोबर. पण क्षण हा शब्द वर्तमानाशी जोडलेला आहे. तो एक जिवंत अनुभव आहे. कवीला कदाचित हे सांगायचं आहे की जेव्हा त्याला ती आठवण येते तेव्हा ती भूतकाळातली एक आठवण म्हणून येत नाही, तर ती वर्तमान काळातला एक जिवंत तीव्र क्षण म्हणून येते. एक्झॅक्टली. तो त्या क्षणाला पुन्हा जगतो. तो बेधुंद होण्याचा, गाण्याचा, नाचण्याचा अनुभव हा एक वर्तमान काळातला क्षण असतो. तो येतो, जातो, पण तो इतका खरा असतो की बाकी सगळं जग खोटं वाटू लागतं. वा. म्हणजे आठवणी भूतकाळात नसतात तर त्या वर्तमानातल्या क्षणांमध्ये जिवंत होतात
हा विचारच किती वेगळा आहे. आणि हाच विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो. आपलं आयुष्य म्हणजे काय? सरळ रेषेत जाणारं कॅलेंडर की असे तीव्र, खोलवर परिणाम करणारे, सतत परत येणारे क्षण? कवीच्या मते त्याचं आयुष्य त्या एकाच क्षणाच्या भोवती फिरत आहे. कदाचित आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असे काही क्षण असतात जे आपलं संपूर्ण आयुष्य व्यापून टाकतात. यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.